नमस्कार मैत्रिणींनो, दीप्स टेलरिंग नाशिक या यूट्यूब चॅनलवर मी दीपाली तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे एक पैठणी ब्लाउजची डिझाईन, जी की डबल पॅचवर्कमध्ये असणार आहे। याला आपल्याला 2 पॅच लावायचे आहेत। एक आपण साडीच्या कपड्याचा लावणार आहोत आणि दुसरा जो आहे तो आपण काठाचा लावणार आहोत। तर बघा, त्याच्यासाठी मी इथे पाठीचा जो पार्ट आहे तो अशा पद्धतीने कटिंग करून त्याच्यावरती अस्तर ठेवलेला आहे आणि आता मी इथे गळ्याची मार्किंग करून घेत आहे। गळ्याची मार्किंग करत असताना वरच्या बाजूने आपल्याला 2.25 इंच घ्यायची आहे गळ्याची रुंदी आणि खालच्या बाजूने मी जी गळ्याची रुंदी आहे ती थोडी एक्स्ट्रा घेतलेली आहे नेहमीपेक्षा। तर इथे गळ्याची रुंदी मी घेतली आहे 3 इंच आणि मग त्याच्यानंतर मी इथे एक मटक्या गळ्याचा शेप दिलेला आहे। तर बघा, इथे मटक्या गळ्याचा शेप दिल्यानंतर मधला जो पार्ट आहे तिथे पण एक मी छोटासा असा जी डिझाईन आहे ती क्रिएट करत आहे, म्हणजे इथे आपला आतमध्ये पान गळ्याचा शेप रेडी होणार आहे। तर आपल्याला कटिंग करत असताना मटका गळा जो आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे आणि मग आतमधून आपण एक पॅच लावणार आहोत छोटा, जो की आपल्या साडीच्या कपड्याचा असणार आहे। तर बघा, आता इथे मी हे गळा जो आहे तो कटिंग करून घेतला आहे आणि कटिंग केल्यानंतर याला आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडून घ्यायचं आहे। तर अगोदर काय करणार आहोत, जो आतमधला जो पार्ट आहे अस्तरवाला तो कटिंग करून घेऊयात, म्हणजे हा पार्ट निघाल्यानंतर हाच पार्ट आपण कॅनव्हासवरती ठेवून त्याला कटिंग करणार आहोत। तर बघा, आता इथे मी अशा पद्धतीने कटिंग करून घेत आहे हे, आणि हे 2 वेगवेगळे पार्ट असे निघालेले आहेत, जो की आपण कॅनव्हासवरती याला कटिंग करून त्याच्यानंतर साडीचा कपडा लावणार आहोत। आता अस्तर आणि ब्लाऊज पीस जो आहे तो जोडून घ्यायचा आहे। अगदी सरळ आपल्याला जोडून घ्यायचा आहे। इथे आपल्याला आतबाहेर नाही करायचं आहे अस्तर आणि ब्लाऊज पीस, म्हणजे काय होणार आहे, आपल्याला तेथे काठ जे आहे ते लावायला सोपे पडणार आहे। तर इथे मी लावून घेणार आहे अस्तर आणि ब्लाऊज पीस। मैत्रिणींनो, चॅनलवर जर तुम्ही नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, त्याच्या बाजूचं बेल आयकॉन प्रेस करायचं आहे, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन टॉपिकचे जे व्हिडिओ येणार आहेत त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत मिळून जाणार आहे। आणि हो, आजचा व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करायचा आहे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला आजचा हा जो व्हिडिओ आहे तो शेअर करायचा आहे, म्हणजे त्यांना पण ह्या गोष्टीचं बेनिफिट मिळणार आहे। तर बघा, आता इथे मी काय करणार आहे, पिनचा वापर करून अशा पद्धतीने पॅक करून घ्यायचं आहे आपलं अस्तर आणि मेन फॅब्रिक, आणि मग याच्यावरती आपल्याला सरळ टिप मारून घ्यायची आहे। अगोदर टिप मारत असताना जो आपला गळा आहे त्याच्यावरती आपल्याला टिप मारायची आहे आणि त्याच्यानंतर चारही बाजूने आपल्याला याला पॅक करून घ्यायचं आहे शिलाईच्या मदतीने। तर बघा, आता इथे मी सुरुवात करत आहे। जो गळा आहे तो मी इथे मटका गळाचा शेप जो आहे तो कटिंग करून घेतलेला आहे आणि मग इथे मी शिलाई मारून घेत आहे मटक्या गळ्याच्या शेपनुसार। त्याच्यानंतर चारही बाजूने आपल्याला इथे शिलाई पण मारून घ्यायची आहे। संपूर्ण चारही बाजूने शिलाई मारून झाल्यानंतर आपल्याला इथे जो टक्स आहे टक्स पण आपल्याला मारून घ्यायचे असतात। तर त्याच्यासाठी मी काय करणार आहे, सगळ्यात अगोदर तर जो शोल्डर आहे शोल्डरच्या बिलकुल मधोमध अशी एक घडी करून घेणार आहे। बिलकुल मध्य सेंटरला आपल्याला इथे जो टक्स असतो पाठीचा तो मारून घ्यायचा असतो आणि टक्सची जी उंची आहे ती साधारणपणे 4 ते 4.5 इंच आपली टक्सची उंची असली पाहिजे। अस्तर आणि मेन फॅब्रिक जेव्हा पॅक होतं त्यावेळेसच आपल्याला इथे टक्स मारायचे आहेत, नंतर आपल्याला टक्स मारायचे नाही, नाहीतर मग त्याची फिनिशिंग चांगली येत नाही, कारण की इथे आपल्याला साडीचा जो काठ आहे तो पण यूज करायचा आहे। तर आता इथे बघा, मी 4 इंच उंचीचा इथे टक्स जो आहे तो घेतलेला आहे, ते डबल टिप मारून घेणार आहे आणि दोन्ही पण बाजूला मी इथे टक्स मारून घेणार आहे। तर बघा, एका बाजूने मी 4 इंच घेतले, दुसऱ्या पण बाजूने मी 4 इंच घेतले आहे आणि दोन्ही बाजूला इथे मी टक्स मारून घेतलेला आहे।
मैत्रिणींनो, तुम्हाला जर का आमचे ऑनलाईन क्लासेस जॉईन करायचे असतील तर आमचं ॲप आहे दीप्स कोचिंग. गुगल प्ले स्टोअरवरती जाऊन तुम्ही सर्च करू शकताय. त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकताय. लिंकवरती क्लिक करायचं आहे आणि सरळ आपलं जे ॲप आहे ते डाउनलोड करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये भरपूर सारे असे कोर्सेस आहेत जे की अगदी कमी किमतीमध्ये तुम्हाला मिळून जाणार आहेत. त्यामध्ये तुम्हाला ब्लाऊज, ड्रेस, नऊवारी साडी सर्व काही कोर्सेस मिळून जाणार आहेत. तर तुम्हाला जर ऑनलाईन क्लासेस पण जॉईन करायचे असतील तर तुम्ही जॉईन करू शकताय किंवा खाली दिलेल्या नंबरवरती पण मला कॉन्टॅक्ट करू शकताय. नंबर माझा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, तिथे तुम्ही मला व्हॉट्सअप मेसेज करू शकताय किंवा कॉल पण करू शकताय. तर आता इथे बघा, जो आतला जो कपडा होता आपला गळ्याचा आतला कपडा जो होता तो निघालेला, तो मी इथे आपल्या कॅनव्हासवरती ठेवलेला आहे. हे जे कॅनव्हास आहे मी पेपर कॅनव्हास घेतलेला आहे, जेणेकरून आपल्याला प्रेसच्या मदतीने चिपकवता येणार आहे कपड्याला. तर ते मी इथे घेतलेलं आहे आणि मग त्याच्यानंतर साईडने जे आहे 1.5 इंचाचं मार्जिन घेऊन इथे मी हा जो कॅनव्हास आहे तो कट करून घेतलेला आहे आणि इथे आपला कॅनव्हासचा मोठा मटका गळाचा शेप जो आहे तो कट झालेला आहे. हा गळा जो आहे तो मी काठावरती लावून घेणार आहे, जो की मी आता मगाशी काठ कापलेला होता त्याच्यावरती मी ठेवून लावून घेणार आहे. तर सगळ्यात अगोदर काठ जो आहे तो व्यवस्थित जॉईन करून घेऊयात आणि काठमध्ये माझा जो आहे तो व्यवस्थित होणार नाही आहे, म्हणजे कमी पडणार आहे. तर त्याच्यासाठी मी काठाला मध्ये सेंटरला पण एक छोटासा जॉईंट देऊन घेणार आहे, म्हणजे आपला संपूर्ण काठ जो आहे ह्या कॅनव्हासवरती कवर होऊन जाणार आहे. तर आता सगळ्यात अगोदर एक छोटासा तुकडा घेऊयात आपल्या काठाचा, साडीच्या काठाचा, आणि मग त्याच्यावरती मी इथे हे जॉईंट करून घेणार आहे. तर बघा इथे मी हे अशा पद्धतीने ठेवून घेतलं आहे आणि एवढा भाग माझा कमी पडत आहे तर मी याला जॉईंट करून घेणार आहे आणि काठ जो आहे तो असा ठेवायचा आहे आपल्याला आणि मग त्याच्यावरती दोन्ही साईडने मध्य सेंटर जे आहे ते आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे. पॅक करून घेतल्यानंतर त्याला आपल्याला जी शिलाई आहे वरची दाब शिलाई ती पण मारून घ्यायची असते. जेव्हा पण आपण एखादा पार्ट जॉईंट करत असतो किंवा पट्टी जॉईंट करत असतो तर त्याला आपल्याला वरची जी दाब शिलाई आहे ती मारून घेणं गरजेचं असतं. ठीक आहे. तर आता इथे झालेला आहे आपला हा काठ रेडी आणि ह्या काठावरती आपल्याला इथे कॅनव्हास जो आहे तो अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे आणि हा पेपर कॅनव्हास आहे. तर ज्या साईडने आपल्याला ग्लू असणार आहे ती साईड आपल्याला कपड्याच्या बाजूला लावून घ्यायची आहे आणि जी प्लेन साईड असते ना ती आपल्याला कपड्याच्या बाजूने लावून घ्यायची असते आणि मग त्याच्यावरती आपल्याला प्रेस फिरवायची असते. तर बघा आता हे अशा पद्धतीने मी इथे ठेवून घेतलेलं आहे. याला मी पिनांनी पॅक करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर याच्यावरती मी प्रेस फिरवून घेणार आहे. तर बघा ही जी डिझाईन आहे खूप छान अशी पैठणीची डिझाईन आहे. पैठणी साडीसाठी तुम्ही यूज करू शकताय किंवा मग एखादा जो 2 कलरचा कपडा असेल किंवा 2 कलरचं ब्लाऊज असेल त्याच्यावर पण तुम्ही यूज करू शकतायत. खूप छान असं त्याचा लुक जो आहे पाठीवरती दिसत असतो या गळ्याचा. आता इथे मी दोन्ही बाजूला पिन लावून घेतले आहे, त्यानंतर खाली पण पिन लावून याला मी प्रेसच्या मदतीने चिपकवून पण घेतलेला आहे. हे बघा पूर्ण जो कॅनव्हास आहे आपला प्रेसच्या मदतीने चिपकवून झालेला आहे इथे. आता इथे तरी पण जरी आपण प्रेस करून घेतलेला आहे तरी पण आपल्याला इथे चारही बाजूने शिलाईने पॅक करून घ्यायचं आहे, म्हणजे दोन्ही बाजू आपण इथे शिलाईने पॅक करणार आहोत. सगळ्यात अगोदर मी बाहेरची बाजू घेतली, त्यानंतर आतली बाजू घेतलेली आहे. ही आतली बाजू मी इथे शिलाई मारून पॅक करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला साईडचं जे आहे ते संपूर्ण कटिंग करून घ्यायचं आहे. 1/2 इंचाचं मार्जिन इथे कटिंग केल्यानंतर ठेवायचं आहे, म्हणजे आपल्याला जोडण्याला सोपं पडणार आहे. तर बघा पूर्ण दोन्ही बाजूला मी 1/2 इंच मार्जिन जे आहे ते सोडत आहे आणि मग त्याच्यानंतर मी इथे जॉईंट देणार आहे. कारण की जेव्हा आपण कॅनव्हास लावत असतो तर तेव्हा आपल्याला कॅनव्हासवरती शिलाई नाही येऊ द्यायची आहे. कॅनव्हासवरती शिलाई आल्यामुळे काय होतं, आपला जो कपडा आहे तो जाडसर होऊन जातो आणि आपली फिनिशिंग पूर्णपणे बिघडून जात असते. तर त्याच्यामुळे इथे आपल्याला कॅनव्हासवरती शिलाई अजिबात येऊ द्यायची नाही आहे. आता बघा इथे हे झालेलं आहे. याच्यानंतर मी इथे काय करणार आहे, नॉच मारून घेणार आहे. अगदी बारीक असे इथे कट मारून घ्यायचे आहेत. हे कट मारून झाल्यानंतर आपल्याला इथे दोन्ही साईडने एका साईडने फोल्ड करून घ्यायचं आहे. तर बाहेरची जी बाजू आहे ती मी इथे फोल्ड करून घेत आहे. सगळ्यात अगोदर बाहेरच्या बाजूने फोल्ड केल्यानंतर मग हा जो गळा आहे तो आपण आपल्या मेन फॅब्रिकवरती ठेवून त्याला अटॅच करून घेणार आहोत.
तर बघा अगदी थोड्या थोड्या अंतरावरती इथे शिलाई मारायची असते, कारण की आपली फिनिशिंग इथे बिघडायला नाही पाहिजे. नाहीतर मग आपण जेव्हा आपण ब्लाऊज स्टिच करणार आहोत तर त्यावेळेस इथली फिनिशिंग खराब असल्यामुळे पाठीमागचा पार्ट जो आहे तो खराब दिसत असतो. तर आता बघा इथे माझं ते झाल्यानंतर मी इथे जो आपला ब्लाऊज आपण रेडी केलेला होता पाठीचा पार्ट अस्तर आणि मेन फॅब्रिक एकत्र जोडून, तर बघा आतमधून मी इथे हा जो काठ आहे तो ठेवलेला आहे. आतमधून म्हणजे जो आपला अस्तरचा कपडा आहे ना तिथे. तर इथे हा ठेवल्यानंतर आता त्याला मी पिनांनी पॅक करून घेतलेला आहे पिनच्या मदतीने. आणि 1/2 इंच भाग आपण सोडून दिलेला होता, तिथून आपण इथे अशा पद्धतीने शिलाई मारून घेणार आहोत. 1/2 इंच भाग मी इथे सोडल्यानंतर जो आपला थोडासा भाग उरलेला राहतो ना त्याच्यावरती आपल्याला शिलाई मारायची आहे. कॅनव्हासवरती आपली शिलाई आली नाही पाहिजे, नाहीतर त्यामुळे आपलं जे फिनिशिंग आहे ती बिघडू शकते. आता पिन आपण काढून घ्यायची आहे. पिन काढल्यानंतर याला आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे आणि फोल्ड करून ते आपल्याला वरच्या साईडने पॅक करून घ्यायचं आहे. तर त्याच्यासाठी सगळ्यात अगोदर इथे मी नॉच मारून घेणार आहे. हे नॉच मारल्यानंतर नॉच अगदी आपल्याला थोड्या थोड्या अंतरावरती मारायचे असतात. आणि बघा हे आपण असं करून घ्यायचं आहे. याच्यावरती प्रेस फिरवली तरी पण चालणार आहे, किंवा मग असंच आपण इथे दोन्ही बाजूला इथे शिलाई मारू शकतो. तर आता इथे मी दोन्ही बाजूने प्रेस फिरवून घेणार आहे अगोदर आणि मग त्याच्यानंतर शिलाई मारणार आहे. तर बघा शिलाई जी आहे ती अगोदर काठाने मारून घ्यायची आहे. काठाला मारल्यानंतर वरच्या साईडने मी इथे शिलाई मारून घेणार आहे. एक आपला इथे पॅच रेडी झालेला आहे मैत्रिणींनो. आणि मग याच्यानंतर आपण आतमधला जो पॅच आहे तो रेडी करणार आहोत. तर बघा काठ आपले इथे अगदी व्यवस्थित असे रेडी झालेले आहे. व्हिडिओ थोडासा मोठा होणार आहे, कारण की जी डिझाईन आहे ती अगदी सावकाश पद्धतीने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की कशा पद्धतीने आपल्याला काय त्याचं कटिंग आणि स्टिचिंग करायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला खूप साऱ्या ट्रिक्स पण मी सांगितलेल्या आहेत की कुठे कोणत्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत. तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे मैत्रिणींनो. तर बघा आता इथे हे झाल्यानंतर काय करायचं आहे, आतमधला जो पार्ट आहे ना जो आपण कटिंग केलेला होता अस्तरचा तो घेणार आहोत आणि मग त्याच्या मदतीने आपण तो जो पार्ट आहे तो कटिंग करून घेणार आहोत. तर बघा आता इथे अस्तरचा जो पार्ट होता माझा तो मी इथे घेत आहे. हे अगदी व्यवस्थित प्रॉपर फिटिंगमध्ये झालेला आहे. आणि हा अस्तरचा पार्ट मी इथे घेतला आहे, तो मी अशा पद्धतीने कॅनव्हासवरती ठेवलेला आहे. जसा भाग आपण कटिंग केलेला होता सेम तसाच भाग आपल्याला कॅनव्हासवरती फोल्डिंग करून घ्यायचा आहे. कॅनव्हास जे आहे ते मी फोल्ड करून आणि मग घेतलेला आहे, म्हणजे दोन्ही पण पार्ट माझे इथे सोबतच निघून जातील. आणि गळ्याचा पार्ट बघा अगदी खेटून घेतलेला आहे आणि साईडने मी एक्स्ट्रा मार्जिन घेतला आहे, साधारण 1 ते 1.25 इंचाचं. तुम्हाला जसं हवं असेल तुम्ही एक्स्ट्रा मार्जिन घेऊ शकताय. तर आता बघा इथे हे झाल्यानंतर मी काय करणार आहे, याला परत साडीचा कपडा लावून घेणार आहे. बाहेरची बाजू कटिंग करून झाली आहे, त्यानंतर आतली बाजू आपण कटिंग करणार आहोत. तर आतला जो गळा आहे तो जसा आहे तसा आपण इथे कटिंग करून घेणार आहोत. हे ओपन केल्यानंतर बघा कसं दिसतंय, हे अशा पद्धतीने दिसतंय. आता हेच आपल्याला साडीचा जो कपडा आहे त्याच्यावरती ठेवून अशा पद्धतीने कटिंग करून त्याला जोडून घ्यायचं आहे. तर साडीचा कपडा इथे मी अगदी पाव भाग असा म्हणजे 1 मिरी आपल्याला साडीचा कपडा जो आहे तो कटिंग करून घ्यायचा असतो, म्हणजे आपल्याला दोन्ही पण पार्ट तिथे जॉईंट करता येणार आहे. आणि आता इथे मी काय करणार आहे, 2 पार्ट मी इथे काढलेले आहेत बघा. सगळ्यात अगोदर तर इथे म्हणजे 2 चौकोन आपले साडीचे निघाले पाहिजेत. एक आपण वरच्या साईडने लावणार आहोत आणि एक आपण खालच्या साईडने लावणार आहोत, म्हणजे जसं की आपलं अस्तरचं काम ते करणार आहे. तर आता इथे हे झाल्यानंतर मी याच्यावरती कॅनव्हास ठेवणार आहे. हे कॅनव्हास तुम्ही प्रेसच्या मदतीने पण पॅक करू शकताय. मी इथे पिन लावून घेणार आहे आणि मग तसंच पॅक करून घेणार आहे. तर बघा आता एक पार्ट जसं की मी तुम्हाला सांगितलं 2 चौकोन आपल्याला रेडी करायचे आहेत, तर तसंच एक चौकोन माझा रेडी झालेला आहे. आता मी इथे दुसरा चौकोन रेडी करत आहे. दुसरा चौकोन इथे रेडी करण्यासाठी मी परत तोच कपडा घेतलेला आहे आणि त्याला मी अशा पद्धतीने जॉईंट देणार आहे. अगोदर जॉईंट दिल्यानंतर त्याच्यावरती दाबटीप देणं गरजेचं आहे आणि मग त्याच्यानंतर मी इथे चौकोन रेडी करून घेणार आहे. तर बघा आता इथे अगोदर मी शिलाई मारून घेतली आहे, त्याच्यानंतर याच्यावरती दाबटीप देणार आहे ओपन करून. हे ओपन करून इथे दाबटीप दिल्यानंतर कॅनव्हास पट्टी आणि जो मेन फॅब्रिक आहे ते आपल्याला व्यवस्थित ठेवून पॅक करून घ्यायचं आहे. आता इथे हे मी ठेवल्यानंतर बघा
खाली मी एक पार्ट ठेवला आहे, दोन्ही पण पार्ट खाली ठेवलेले आहे, त्याच्यानंतर कॅनव्हास ठेवलेला आहे आणि मग मी इथे शिलाई मारत आहे। गळ्याला पूर्ण शिलाई मारून झाल्यानंतर इथे आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि मध्ये बारीक छोटे छोटे नॉच मारून घ्यायचे आहेत आणि जो कॉर्नर आहे आपला आतमधला जो पॉईंट आहे आतमधला जो, तिथे एकदम व्यवस्थित असं कटिंग करून घ्यायचं आहे, म्हणजे तिथली आपली फिनिशिंग खराब होणार नाही। आता बघा इथे हे झाल्यानंतर याच्या पद्धतीने मी ओपन करून घेतलं आहे। हे ओपन केल्यानंतर याच्यावरती मला आता शिलाई मारून घ्यायची आहे, म्हणजे जो गळा आहे त्याच्यावरती मी आता इथे फिनिशिंगमध्ये शिलाई मारून घेणार आहे। जसा आपला गळा आहे सेम त्याच पद्धतीने आपल्याला इथे शिलाई मारायची असते। शिलाई मारत असताना कपडा जो आहे तो मध्ये आला नाही पाहिजे याची काळजी घ्यायची आहे। बऱ्याच वेळेस बिगनर्स काय करतात, आतमध्ये कपडा एखादा येतो आणि त्याला तसंच आपण शिलाई मारून देतो, त्याच्यामुळे तिथे आपली चून पडत असते आणि त्या चूनमुळे आपलं जे ब्लाऊजचा जे लूक असतो तो खराब दिसत असतो। तर बघा आता इथे हे झालं। आता त्याच्यानंतर साईडची जी बाजू आहे त्याच्यावर पण आपण इथे शिलाई मारून घेणार आहोत, म्हणजे कपडा आपला सरकणार नाही, कारण की हा जो कपडा आहे हा अगदी सुळसुळीत असा कपडा आहे आणि मग त्याच्यामुळे तो सरकतो आहे। तर बघा आता जसं मी अस्तरचा जो पार्ट होता तो आपण कटिंग करून घेतलेला होता ना, तर तो ठेवून इथे मी मार्किंग करून घेणार आहे, कारण की आपल्याला तेवढंच भाग जो आहे तो घ्यायचा आहे आपल्या गळ्यासाठी। तर आता इथे दोन्ही साईडला मी मार्किंग करून घेतलेली आहे। दोन्ही साईडला मार्किंग केल्यानंतर मी इथे याला लेस लावून घेणार आहे आतमधून। आतमध्ये एक छोटीशी लेस लावली आहे, जो आपल्या साडीचा कलर होता त्याच कलरचे जो आपला ब्लाऊज पीसचा कलर होता त्याच कलरची मी इथे लेस जी आहे ती लावून घेत आहे आणि साडीचा कलर मी आतमध्ये घेतलेला आहे। तर आता याला मी काढून घेणार आहे आणि हे मी कट करून घेणार आहे। लेसला दोन्ही बाजूने शिलाई मारणं गरजेचं असतं, नाही तर एका बाजूने आपण शिलाई मारली तर ती उचकलेली दिसते। तर इथे माझी लेस लावून पॅक झाली आहे। आता मला याला जो कपडा आहे तो लावून घ्यायचा आहे आणि जेवढा पण आपला पार्ट आहे तेवढाच आपण इथे घेणार आहोत। हे बघा, बरोबर मध्य सेंटर अगोदर त्याला मार्किंग करून घेतली, मध्य सेंटरला ठेवून घ्यायचा आहे बरोबर असा आणि मग त्याच्यावरती पिनने पॅक करून घ्यायचा आहे आणि मग हे अशा पद्धतीने हळूवारपणे आपल्याला ठेवून जो आतला जो कॅनव्हास आहे तो अशा पद्धतीने कवर करून घ्यायचा आहे। नेहमी आपण पॅचचा ब्लाऊज जेव्हा आपण स्टिच करतो ना त्यावेळेस आपला हाच गोंधळ उडतो की तिथे व्यवस्थित प्रॉपर आपलं मेजरमेंट नाही येत, तर त्यावेळेस बघा ट्रिक आपल्याला हे अशा पद्धतीने वापरायचे असतात, जसं की मी तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दाखवलं आहे। सगळ्यात अगोदर मध्य सेंटर व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे, त्यानंतर बाहेरची बाजू आपल्याला घ्यायची आहे आणि मग त्याच्यानंतर ती बाहेरची बाजू आपल्याला जोडून घ्यायची आहे। जेवढं पण मी मार्किंग केलेली होती तेवढ्यावरच मी इथे हा जो पार्ट आहे माझा बाहेरचा तो जॉईंट करून घेतलेला आहे आणि मग आता बघा आतमध्ये आपला अजिबात घोळ नाही आला पाहिजे याची काळजी घ्यायची आहे आणि हे आपल्याला संपूर्ण पिनने पॅक करून घ्यायचं आहे। तर बघा आता इथे माझं हे झालेलं आहे आणि मग इथे मी शिलाई जी आहे ती मारून घेणार आहे। शिलाई मारत असताना आतमधून आपल्याला व्यवस्थित मारून घ्यायची आहे आणि जे टोकं आहेत त्याला पॅक करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं फिनिशिंगमध्ये पॅकिंग शिलाई मारून घ्यायची आहे, म्हणजे जेव्हा पण आपण ब्लाऊज घालणार तेव्हा ते प्रॉपर येईल आणि शिलाई आपली उचकलेली दिसणार नाही। आता हे आपलं पूर्ण रेडी झालेलं आहे। आता इथे मी जी नॉड आहे ती पॅक करून घेते अगोदर, त्यानंतर याच्यावरती मी लेस लावून घेणार आहे। लेस लावणं फार गरजेचं असतं आपल्या ब्लाऊजला, त्याच्यामुळे आपला जो लूक आहे ब्लाऊजचा तो खूप छान दिसत असतो। तर बघा अगोदर मी इथे नॉड पॅक करून घेत आहे। नॉड पॅक केल्यानंतर त्याच्यावर आपली लेस येईल, म्हणजे तिची जी शिलाई असणार आहे नॉडची ती आपली वरती हायलाईट होणार नाही आहे। तर आता इथे हे माझं झालेलं आहे आणि इथून मी अशा पद्धतीने हे मार्किंग करून हे पॅक करून घेत आहे। नॉड पॅक करून झाल्यानंतर इथे आता आपल्याला अगोदर गोल्डन कलरची लेस लावायची आहे, तर मी इथे गोल्डन कलरची लेस आतमधून लावणार आहे।
जो की आपला पॅच लावलेला होता त्याच्या बाहेरच्या साईडने. तर लेस लावत असताना आपल्याला जसं की मी तुम्हाला मगाशी सांगितलं दोन्ही बाजूने आपल्याला इथे लेस पॅक करायची असते. तर अगोदर मी गोल्डन कलरची लेस लावून घेतली आहे. एका साईडने लेस लावल्यानंतर दुसऱ्या साईडने इथे मी पॅक करून घेतले आहे. तर बघा आता जे आपले नॉड लावले आहेत त्याची पण जी शिलाई होती ती मागे पुढे झालेली ती पण आपल्या इथे झाकली गेलेली आहे. एक लेस लावून झाल्यानंतर दुसरी लेस मी घेतलेली आहे इथे, जी की ब्रॉड आहे आणि जो ब्लाऊजचा कपडा आहे त्याच्या कलरची लेस इथे मी घेतली आहे, चिंतामणी कलरची. आणि मग ती पण मी दोन्ही साईडने इथे पॅक करून घेणार आहे. पूर्ण आपला ब्लाऊजचा जो लुक आहे तो अगदी चेंज झालेला आहे. डबल इथे आपण पॅच घेतलेला आहे. डबल पॅच वर्कमध्ये हे आपलं ब्लाऊज होतं, पैठणी ब्लाऊज होतं. त्याला मी साईडने काठ घेतलेले आहे, आतमधून साडीचा कपडा घेतला आहे. तुमच्याकडे जर काठ छोटे असतील, कमी असतील तर ते तुम्ही आतमध्ये यूज करू शकताय आणि साडीचा कपडा बाहेर यूज करू शकताय, किंवा फक्त आतमध्ये एक छोटासा तुम्ही पॅच देऊ शकताय. आणि बघा आता ही खालची जी लेस आहे तिला पण इथे मी शिलाई अशी मारून घेतलेली आहे. आणि फायनल लुक बघा आपला ब्लाऊजचा किती छान दिसत आहे. खूप छान असं आपलं ब्लाऊज जे आहे त्याची डिझाईन रेडी झालेली आहे. आता हे झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, खालच्या साईडने इथे मी पट्टी लावून घेणार आहे. त्याला मी साधारणपणे 1 ते 1.5 इंच रुंदीची इथे पट्टी घेतलेली आहे आणि ती पट्टी मी इथे खालच्या बाजूने लावून घेणार आहे. तर बघा मैत्रिणींनो, तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे याची कमेंट मला नक्की करायची आहे. व्हिडिओला लाईक नक्की करायचा आहे. आणि हो, चॅनलवर तुम्ही नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, बाजूचं बेल आयकॉन प्रेस करायचं आहे. ठीक आहे, जेणेकरून अशाच प्रकारचे जे नवीन व्हिडिओ आहेत त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत मिळून जाणार आहे. तर बघा आपलं ब्लाऊज आपल्या इथे रेडी झालेला आहे. तर कशा पद्धतीने ब्लाऊज दिसतंय तुम्ही बघू शकताय. इथे पट्टी मी लावून घेतली खालच्या बाजूने अगोदर आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला फायनल लुक दाखवते ब्लाऊजचं. साईडचे जे काही एक्स्ट्रा कपडे असतील ते आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचे असतात, म्हणजे आपल्या इथे प्रॉपर फिनिशिंग दिसते. आणि बघा आतमधून जे आहे तिथे पण फिनिशिंग आपली आली पाहिजे. आणि याला मी आता खालच्या साईडने गोंडे लावून घेतले साडीचे. आणि गोंडे लावल्यानंतर इथे लटकन म्हणून मी इथे गोंडे लावणार आहे. आणि मग त्याच्यानंतर आपला फायनल लुक हा असा दिसत आहे. हे झालं आपलं पैठणीचं ब्लाऊज रेडी. त्याचं जी डिझाईन होती ती आपल्या इथे रेडी झालेली आहे. तर चला भेटूया पुढच्या अशाच एका नवीन आणि यूजफुल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.